महिला डॉक्टर बलात्कार हत्या प्रकरण. संजय रॉयने पॉलिग्राफी टेस्टमध्ये सांगितलं की ट्रेनी डॉक्टर जेव्हा सेमिनार हॉलमध्ये झोपली होती तेव्हा तो तिथे गेला आणि त्याने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी डॉक्टर गाढ झोपेत होती. संजय रॉय तिथे पोहोचताच तिच्यावर त्याने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान तिने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्नसुद्धा केला. पुरावा म्हणून संजयच्या शरीरावर काही खुणा आहेत. संजय रॉयने चौकशी दरम्यान पुढे सांगितले की ती लेडी डॉक्टर खूप आरडाओरडा करत होती म्हणून त्याने तिला मारलं. सेमिनार हॉलमधून जात असताना कोणी तिचा आवाज ऐकून आतमध्ये येईल अशी भीती संजय रॉयला वाटत होती. संजय रॉय म्हणाला की मी तिचा अगोदर गळा दाबला, एकदा नाही तर दोनदा दाबला आणि जोपर्यंत ट्रेनी डॉक्टर मरत नाही, तिचा आरडाओरडा बंद होत नाही, तोपर्यंत मी तिचा गळा दाबतच राहिलो. संजय रॉय हा बॉक्सिंग खेळाडू होता हे देखील समोर आलं आहे. त्यामुळे ट्रेनी डॉक्टर स्वतःला त्याच्या तावडीतून वाचवण्यात अपयशी ठरली. तिने स्वतःला वाचवण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला, आरडाओरडाही केला, पण संजय रॉयने तिचा आवाज दाबला आणि अखेर तिने जीव सोडला. तिचा बलात्कार करून, तिचा खून करून तो तिथून पळाला, जसं की त्याने काही केलंच नाही. त्यानंतर संजय रॉयने आपल्या मित्राच्या घरी भेट दिली आणि नंतर कोलकाता पोलीस कर्मचारी अनुपम दत्त यांची देखील भेट घेतली असं सांगितलं. पण 9 ऑगस्ट रोजी सकाळी ट्रेनी डॉक्टरचा मृतदेह सेमिनार हॉलमध्ये आढळून आला आणि लगेच काही वेळात एका ब्लूटूथ हेडफोनच्या सहाय्याने संजय रॉयला अटक करण्यात आली. CBIच्या तपासात त्याच्या मित्रांनी संजय रॉयबद्दल अतिशय धक्कादायक गोष्टी सांगितल्या. 26 वर्षापासून ओळखणाऱ्या त्याच्या मित्राने सांगितलं, संजय दारू पिल्यानंतर अतिशय जनावरासारखा वागायचा. संजय तर त्याच्या मित्रांच्या बहिणीवर देखील वाईट नजर ठेवायचा. दारू पिऊन मुलींची छेड काढणे हे त्याची पहिल्यापासूनच सवय होती. कोणतीही मुलगी दिसली की तो तिला वाईट नजरेनेच बघायचा. याशिवाय तो त्याच्या बायकोला देखील खूप जास्त मारायचा. अशाच गोष्टीवरून तिला त्रास द्यायचा म्हणून बायकाही सोडून गेल्या होत्या. संजयच्या घराशेजारी राहणाऱ्या अजून काही महिलांनी सांगितलं की तो चांगला माणूस नव्हता. जर बाहेर कोणी काम करताना दिसलं की तो टक लावून त्या महिलांकडे बघायचा, म्हणून आम्ही दरवाजा बंद करून घ्यायचो. आरोपी संजय रॉय यांनी घटनेच्या रात्री वापरलेली बाईक कोलकाता पोलीस आयुक्त यांच्या नावावर रजिस्टर आहे. CBIने 2 दिवसापूर्वी आरोपीची बाईक जप्त केली आहे. हेल्मेटसुद्धा पोलिसांचं असल्यामुळे त्याला कोणीच थांबवत नव्हतं ना त्याची कोणी विचारपूस करत होतं. CBIला त्यांनी अजून कोणत्या प्रश्नाचे उत्तर दिले ते बघू. RG कौर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून खून करण्याच्या काही तासाआधी संजय रॉयने मित्रासोबत दारू पिऊन वेळ घालवला. CBIच्या चाचणी दरम्यान संजय रॉयने गुन्ह्याची कबुली दिली. गुन्ह्याच्या रात्री त्याने काय काय केलं विचारले असता संजय रॉयने एजन्सीला सांगितले की त्याने 2 रेड लाईट क्षेत्रांना भेट दिली, परंतु कोणासोबत त्याने लैंगिक संबंध बनवले नाही. त्याने रस्त्यावर एका स्त्रीचा विनयभंग केल्याचे कबूल केले आणि नंतर त्याच्या मैत्रिणींना व्हिडिओ कॉल करून तिला तिचे नग्न फोटो पाठवण्यास सांगितले. संजय रॉय 8 ऑगस्टच्या संध्याकाळी आपल्या मित्राच्या भावाची विचारपूस करण्यासाठी RG कौर हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता आणि 11:15 तो आणि त्याचा मित्र मद्यपान करून तिथून बाहेर पडले. प्रथम सोनागाठीची रेड लाईट एरिया आणि नंतर दक्षिण कोलकाता येथील चेतला रेड लाईट एरियाला त्यांनी भेट दिली. त्याचा मित्र चेतला येथे संबंध प्रस्थापित करत असताना संजय रॉय त्याच्या मैत्रिणीशी बोलत बाहेर थांबला होता आणि तिच्याकडे तिच्या अश्लील फोटोची मागणी करत होता आणि संजय रॉय रुग्णालयात परतला आणि 4थ्या मजल्यावरील ट्रॉमा सेंटरमध्ये तो गेला. पहाटे 4:03 CCTV फुटेजमध्ये तो सेमिनार हॉलच्या कॅरिडॉरमधून जाताना दिसला व त्याने 9 ऑगस्ट रोजी डॉक्टर लेडीवर ती विश्रांतीसाठी गेली होती त्या सेमिनार हॉलमध्ये तिच्यावर त्याने बलात्कार करून
तिचा खून करून तिथून पळून गेला. पण पोलिसांनी त्याला पकडले. त्यानंतर काय काय घडलं ते सगळं तुम्हाला माहीत आहे. अजूनही फक्त आरोपी म्हणून संजय रॉय हाच CBIच्या ताब्यात आहे. दुसरे कोणी आरोपी आहेत का अजून याचा तपास लागला नाही. CBI अजूनही डॉक्टर संदीप घोष यांची चौकशी करत आहेत. या संतापजनक घटनेचे पडसाद संपूर्ण देशभर उमटत आहेत. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होण्याची मागणी देशभरातील डॉक्टरांकडून होत आहे. आपल्या मुलीच्या अशा मृत्यूने आईवडिलांना देखील मोठा धक्का बसला आहे. टेलरिंगचं दुकान चालवून आपल्या मुलीला आईवडिलांनी उच्च शिक्षण दिलं, मात्र आमची सर्व स्वप्ने एका रात्री भंगली असल्याची प्रतिक्रिया पीडित डॉक्टर तरुणीच्या वडिलांनी दिली आहे. तरुणीच्या वडिलांनी सांगितलं की आमच्या मुलीचं गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर बनण्याचं स्वप्न होतं. त्यासाठी ती अहोरात्र मेहनत करत होती. घरची बेताची परिस्थिती, कुटुंबावर असलेलं कर्ज तिला फेडायचं होतं. आमच्या कष्टाची परतफेड करण्यासाठी, जीवन सुधारण्यासाठी ती प्रयत्न करत होती. तिने डॉक्टर बनण्यासाठी खूप मेहनत घेतली, मात्र एका रात्रीत सगळं संपलं. यंदाचं वर्ष आमच्यासाठी खास होतं, कारण आमच्या मुलीने यावर्षी दुर्गापूजेचं मोठं आयोजन करण्याचं ठरवलं होते. आमच्या घरातील दुर्गापूजेचं हे 3रं वर्ष होतं. तसेच यावर्षी तिचं वैद्यकीय पदवीचं शिक्षण देखील पूर्ण होणार होतं. त्यामुळे यावर्षी ती उत्साहात होती. मात्र आता तसं काहीच होणार नाही. आता आमची एवढीच आशा आहे की दोषींचा कठोर शिक्षा व्हावी आणि तिच्या आत्म्याला शांती मिळावी, अशी प्रतिक्रिया तरुणीच्या आईने दिली आहे. कुटुंबात ती एक आदर्श मुलगी होती. तिच्या अभ्यासवृत्ती आणि मितभाषी स्वभावाने ती सर्वांना आपलेसे करत असे. तिने JEE आणि मेडिकल अशा दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या होत्या, असं एका नातेवाईकाने सांगितलं. कोरोना काळातील परिस्थिती पाहून, डॉक्टरांचं काम पाहून तिने रेस्पिरेटरी मेडिसिन या स्पेशलायझेशन करण्याचा निर्णय घेतला होता. आर्जिकर कॉलेज तिचं दुसरं घर असल्याचं बोललं जात असे, कारण तिला तिच्या कामाप्रती खूप प्रेम होतं. कामाचे तास आणि शैक्षणिक वेळापत्रक यामुळे तिला झोपायलाही वेळ मिळत नसे. तिचे शिक्षक असलेले अर्नब बिश्वास यांनी याबाबत सांगितलं की MBBSची तिने केवळ करिअरची निवड केलेली नव्हती, तिची त्यात आवड होती. ती केवळ शैक्षणिकदृष्ट्या चांगली नव्हती, तर त्या क्षेत्रासाठी खूप वचनबद्धही होती. ती देशातील सर्वोत्तम डॉक्टर बनू शकली असती. कुणी आजारी पडलं की ती खूप अस्वस्थ व्हायची. तिचे नातेवाईक, परिवार, मित्रमैत्रिणी न्यायाची वाट पाहत आहेत, तरी त्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिले जात आहे. धन्यवाद.